नमस्ते. स्वागत आहे तुमच्या आवडत्या जिओपॉलिटिकल तासात, जिथे नुसत्या अटेंडन्सपेक्षा क्युरिओसिटी जास्ती महत्वाची आहे. आजचा विषय मी जरा थोडा वेगळा घेतलाय. इंटरेस्टिंग आहे, पण सरप्राइझिंगली खूप अनएक्सप्लोर्ड आहे. लॅटिन अमेरिका. म्हणजे त्यात आता कोणते कोणते देश आहेत बघा. ब्राझील, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, चिले, पेरू, गियाना, कोलंबिया, बोलिव्हिया, इक्वेडॉर, पॅराग्वे, उरुग्वे, कोस्टारिका, निकाराग्वा, पॅनामा आणि मेक्सिको पण येतात त्यात. पण ते साऊथ अमेरिका कन्सिडर करतात पहिले आणि लॅटिन अमेरिकाचा भाग नंतर. आता गंमत अशी आहे की इतकं इंटरेस्टिंग काय काय चाललेलं आहे बघा. तुम्हाला तो इनफेमस पॅनामा कॅनल आठवत असेल ना, जिथे एक ती बोट अडकली होती आणि काही काही देशांमध्ये अवोकाडो पासून कॉफी नाही अशी दुर्मिळ परिस्थिती आली होती, केवळ त्या एका बोटच्या मिसहॅपमुळे. ते इथेच आहे. पाब्लो एस्कोबार यांचाच आहे कोलंबियाचा. पण मग मेसी पण यांचाच आहे अर्जेंटिनाचा. रोनाल्डिन्हो, पेले, रॉबर्टो कार्लोस पण ह्यांचेच आहेत ब्राझीलचे. इन जनरल फुटबॉल कल्चर मॅसिव्ह आहे ऑब्व्हियसली. व्हेनेझुएला जगातला सगळ्यात मोठा ऑइल आणि गोल्डचा साठा आहे, ही माहितीच आहे. आणि ॲमेझॉन रेन फॉरेस्ट, जे जगातला इतका मोठा खजिना आहे, ते सुद्धा लॅटिन अमेरिकामध्येच. पण त्याहून सध्या म्हणजे आजच्या जगातली करन्सी आपण म्हणली तर त्याचा भरघोस 60,000 कुठे असेल तर तोही इथेच आहे. त्यामुळे लॅटिन अमेरिका हॅज बिकम अ पर्सन ऑफ इंटरेस्ट एज द जिओपॉलिटिकल चेसबोर्ड गेट्स रेडी फॉर इट्स लॉंग गेम. आता तुम्ही विचाराल की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नक्की कोणते आणि काय काय. तर मेन म्हणजे लिथियम हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. आणि लिथियम ट्रँगल म्हणलं जातं बोलिव्हिया, अर्जेंटिना, चिले ह्या त्रिकुटला. कारण दिस ट्रँगल होल्ड्स ऑलमोस्ट 50% ऑफ द टोटल लिथियम रिझर्व्ह इन द वर्ल्ड. आणि त्याचा मेन उपयोग हा रिचार्जेबल बॅटरीजमध्ये केला जातो. आणि आपल्या फोन्सना, लॅपटॉप्सना, आता तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स या गोष्टीवर चालणार आहेत. सो बेसिकली अख्खं जग चालणार आहे या एका हलक्याशा मेटलवर. आता तुम्हाला कळलं का की मी लॅटिन अमेरिका इज गोइंग टू बी अ मेजर प्लेयर इन द नेक्स्ट फ्यू डिकेड्स असं का म्हणते. सो लॅटॅम मधल्या व्हेनेझुएलाचं आपल्याला महत्त्व माहितीच. आणि आत्ता दे आर बिग. पण आता जे आपलं ऑइल डिपेंडन्सी कमी करायची धाव घेतली आहे सगळ्यांनीच आणि एव्हरीवन इज मुव्हिंग टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, रिचार्जेबल बॅटरीज, EVs वगैरे वगैरे. पण त्याला पण लॅटॅमच्याच 3 नेशन्स लागणार आहेत ना. आणि त्याहून मोठी गंमत, कॉपर हे जे आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे मोटर वाइंडिंग, इंडस्ट्रियल मशिनरी, त्याहून अधिक इलेक्ट्रिकल वायरिंगला जे लागतं त्याचा सुद्धा सगळ्यात मोठा साठा हा चिलेमध्ये आहे. इट इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट कॉपर प्रोड्युसर विथ अन एस्टिमेटेड 23% ऑफ द ग्लोबल प्रोडक्शन. टॉप 10 जगातल्या तुम्ही जर कॉपर प्रोड्युसिंग कंट्रीज बघितल्यात तर त्यातल्या 3 चिले 5.3 मिलियन मेट्रिक टन, पेरू 2.6 मिलियन मेट्रिक टन आणि मेक्सिको 7 लाख मेट्रिक टन या लॅटॅमच्याच आहेत. आता इलेक्ट्रिकल वायरिंग हा अगेन खूप मोठा फॅक्टर आहे, स्पेशली जे आता सगळ्याच कंट्रीज हात धुवून डेटा सेंटर्स वगैरे बिल्ड करायच्या मागे लागलेत AI साठी. सो तुम्हाला कळतंय का की हा काय लेवलचा गेम आहे आणि काय लेवलला कचिंग होणार आहे या लोकांचं. पण इतके रिसोर्सेस, इतकं रिच लँड आणि त्याला ओरवाडायला कोणी अजून गेलं नाही असं तर होऊच शकत नाही आपल्या जगात. चायना सगळ्यात पहिले जाऊन रुमाल टाकून आले. असली धूर्त आणि विजनरी लोक आहेत बघा. 2000 सालापासून हळूहळू हे रिलेशन बिल्ड करत गेले ह्या सगळ्या कंट्रीज बरोबर. आणि आज चायना इज दर बिगेस्ट ट्रेड पार्टनर. काहीतरी 450 का $500 बिलियन ट्रेड चायना, लॅटॅम आणि करिबियन जे नेबरिंग कंट्रीज आहेत त्यांच्याबरोबर ते करतो. म्हणजे चायनाचं ब्राझीलमध्येच $116 बिलियन एक्सपोर्ट आहे, जिथे अमेरिकेचा 42 बिलियन आहे फक्त. सो चायनाने अमेरिकेला कधीच मागे टाकलंय. हे केवढं मोठं बिग डील आहे, कारण अमेरिकेच्या लिटरली बॅकयार्डमध्ये साऊथ अमेरिका आहे. चायनाला जे सोयाबीन लागतं ते त्यांनी हळूहळू करत US कडनं घ्यायचं थांबवून पूर्णपणे ब्राझीलकडनं घ्यायला लागले ते. आणि मेन म्हणजे ह्या व्यतिरिक्त साधारण $300 बिलियन इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांनी लॅटॅममध्ये. प्लस त्यांना खेचून घेतलंय त्यांच्या त्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये. मग तो ड्रॅगन कसला असे त्याचे नखर रोवून बसलाय बघितलं का. आणि गंमत म्हणजे तुम्ही म्हणाल की अमेरिकननी चक्क चक्क होऊ कसं दिलं, त्यांना काही दिसलं नाही का. म्हणजे इट इज लिटरली देअर बॅकयार्ड वगैरे. पण यू हॅव टू अंडरस्टँड अ फ्यू थिंग्स. लॅटिन अमेरिकी देश खूप गरीब आहेत. तिथे ड्रग्सनी पण इतकी वाट लावली आहे
आणि त्यांचा सुधार वगैरे करायची इच्छा अमेरिकेला कधीच नव्हती. आणि अर्थात तेव्हा लिथियम ही ऑइल एवढं महत्त्वाचं नव्हतं आणि देवर दॅट सिबलिंग टू US ज्यांच्यावर ते लोक एक्सपेरिमेंट करायचे आणि ते एक्सपेरिमेंट फेल झालं की दे वुड जस्ट लीव देम टू बी. अर्जेंटिनापासून सगळ्यांच्या इकॉनॉमीज तुम्ही बघा, इतकं वरखाली डान्स आहे की इट इज ॲट्रोशियस की किती त्यांचा वापर करून लिटरली मरायला सोडला आहे त्या अमेरिकन्सनी त्यांना. आणि सगळ्यात मेन म्हणजे माहिती आहे का काय, तेव्हा त्यांना ते चायनामध्ये खूप इंटरेस्ट होता ना. चायना वॉज दॅट ब्राईट शायनी टॉय दॅट दे वॉन्टेड टू प्ले विथ. पण चायना खूपच इंट्रोवर्टेड, आम्ही आमचं सगळं करू, आम्ही आमचं बघू असे होते. सो त्यांना काय वाटलं म्हणजे US ला की इफ वी एनकरेज चायना टू ओपन देअर इंटरनॅशनल ट्रेड, तर मग हळूहळू वी कॅन इन्फ्लुएन्स देम टू ओपन अप देअर पॉलिसीज, देअर गव्हर्नमेंट. म्हणजे हे लोक नेहमीसारखे ढवळाढवळ करायला मोकळे. मग त्यांच्या गव्हर्नमेंटना इन्फ्लुएन्स करा, नको असलेले लिडर्सना इलेक्शनमध्ये हरवा, आपल्याला जे अजेंडे पुश करायचे आहेत त्याची पिल्लं त्यांच्या यूथमध्ये सोडा. ऑल दिस साऊंड्स फॅमिलियर ना. पण वेल, चायना आपल्याहून खूप दूरतं. त्यांनी ट्रेड तर वाढवलाच, आपले काहीही कार्ड ओपन नाहीच केले US ला. आणि उलट व्हेनेझुएलाचा जेव्हा मदुरो मोरोज जो आत्ताही प्रेसिडेंट आहे, त्यांनी जेव्हा US ची ओपनली पंगा घेतला फॉर द फर्स्ट टाइम, तेव्हा त्याला पैसे देऊन, पाठिंबा देऊन प्रेसिडेंट बनवायला मदत केली. काय गेम केला चायनाने US चा तिथे, म्हणजे कहर. आता हळूहळू ट्रान्सपोर्ट, एनर्जी आणि मेन म्हणजे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये चायनाने मॅसिव्ह इन्व्हेस्ट केलं आहे लॅटॅममध्ये. एक चकचकीत असं चायना अँड कम्युनिटी ऑफ लॅटिन अमेरिका अँड करेबियन स्टेट्स असं CLAC नावाचा फॉरम पण बनवला आहे. आणि ते सगळे ॲन्युअली भेटतात, ते सगळे देश चायनाबरोबर. आणि अजून काय काय MOU साईन करतात. दिस इयर इट टूक प्लेस इन मे. आणि कुठे झालं माहिती आहे का, चायनामध्ये. 33 मेंबर स्टेट्स आहेत बरं का CLACच्या, पण झालं चायनामध्ये. म्हणजे तुम्हाला पॉवर गेम समजतोय का हा? महत्वाचं आहे हे सगळं. पण ह्याची ना एक खूप डार्क बाजू पण आहे. कारण चायना अमेरिका इतकंच किंबहुना अजून भीषण आहे वेन थिंग्स गो साऊथ. त्यांनी व्हेनेझुएलाला गरज होती तेव्हा $60 बिलियन कर्ज दिलं होतं. पण फाईन प्रिंटमध्ये लिहिलं काय होतं माहितीये का, की तुम्ही जर हे पे नाही करू शकलात इंटरेस्ट, जे ऑब्व्हियसली व्हेनेझुएलाला एवढं रिपेमेंट त्यांच्या आयुष्यात तेव्हा शक्य नव्हतं, तर तुम्ही आम्हाला त्या बदल्यात क्रूड ऑइल द्या, असं होतं. किंवा एक मध्ये त्यांनी डॅम बांधायचा ऑप्शन दिला होता इक्वेडॉरला आणि म्हणले की इफ यू कांट फुलफिल त्या अग्रीमेंटच्या टर्म्स, तर आम्ही ऑइलमध्ये रिपेमेंट घेऊ किंवा डॅम सुद्धा सीज करू शकतो. सो जरी ते अमेरिकेसारखे एक्सपान्शनिस्ट माइंडसेटचे नसले, तरी एक्सप्लॉयटेटिव्ह माइंडसेटचे ते नक्कीच आहेत. आणि आपण हे तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत बघत आलोय की ते कसे डेट ट्रॅपमध्ये फसवतात गव्हर्नमेंट्सना आणि मग रिपेमेंटच्या नावाखाली वाटेल ते एक्स्ट्रॅक्ट करून घेतात. बाय द वे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की सपोर्ट करा. QR कोड बॉटम लेफ्ट कॉर्नरला आहेच, कारण खूप मेहनत लागते हा व्हिडिओ बनवायला. रिसर्च करा, शूट करा, एडिट करा वगैरे वगैरे. एनिवे, बॅक टू द टॉपिक. चायनाने आणि हे जे सीपेक इनिशिएटिव्हमुळे पाकिस्तानला फुल झोपवलं आहे, तेही आपल्या डोळ्यासमोर आहेच आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा विसरता कामा नाही कुठल्याच देशांनी. आणि म्हणूनच इंडियाला का मान आहे, इंडियाशी का पार्टनरशिप करावी, कारण इंडिया ग्रोज विथ यू. आपला आत्ता असेल 1/5 1/10 वॉट एव्हर ट्रेड इन कम्पॅरिझन टू चायना, म्हणजे लॅटॅम बरोबर. पण आपण त्यांना धोका कधी नाही देणार. वी बिलीव्ह इन कोऑपरेशन, गुड फेथ, शेअर्ड टेक्नॉलॉजी. सो इन दिस वे वी बोथ ग्रो. ज्या लोकांना फ्रीबीज हव्या आहेत, अर्थात विदाउट अंडरस्टँडिंग द रिपरकशन्स, त्यांचे आज ना उद्या डोळे पांढरे होणारच आहेत. पण इफ यू आर ऑल्सो विलिंग टू वर्क अलॉंग विथ अस, मग दॅट पार्टनरशिप इज गोना गो माइल्स लॉंग. इंडिया रशियाच बघा ना, किंवा इंडिया इस्रायल, केवढी मोठी मोठी उदाहरणं आहेत. एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल द्यायचं म्हणजे टाटा मोटर्सचं डील विथ ब्राझील वॉज टू बिल्ड बसेस. आणि आपण फक्त मग त्यांची टेक्नॉलॉजी आपण इथे वापरू आणि इंडियातच मॅन्युफॅक्चरिंग करू आणि इंडियासाठीच करू वगैरे, एवढ्यापुरतं ते नाही ठेवलं. तो एक ब्राझीलचा एशियामधला मॅन्युफॅक्चरिंग हब केला. सो दे स्टार्टेड एक्सपोर्टिंग फ्रॉम देअर टू अदर कंट्रीज इन एशिया टू. ह्याला अर्थ आहे ना, ही आहे बराबर की पार्टनरशिप.
किंवा फॉर दॅट मॅटर जसं ग्लेनमार्क जी आपली फार्मास्युटिकल कंपनी आहे, इट हॅज इट्स ग्लोबल हेडक्वार्टर इन अर्जेंटिना. सो त्यांना आपण फार्मा एक्सपोर्ट करतोच, पण तिथून आपण बाकी देशांना पण आपले ऑन्कॉलॉजी प्रॉडक्ट्स किंवा मेडिसिन्स देऊ शकतो. हॅव्हिंग सेड ऑल धिस, द इश्यू इज की आपण खूप रिॲक्टिव्ह आहोत, स्लो आहोत. आणि त्यामुळे आपले इंटेन्शन्स चांगले असले किंवा आपण लॉंग टर्म रिलेशनशिप वर्दी पार्टनर्स असलो, ग्लोबल वेलबिंगच्या दृष्टीने चांगले पार्टनर्स असलो, तरी चायना जी अशी डॉमिनेट करते ना, घुसते. त्यामुळे नाईलाजाने का होईना, पण दे बिकम द डी फॅक्टो विनर्स इन इंडिया चायना रेस. 2018 मध्येच बघा की आपले इम्पोर्ट सगळे क्रूड ऑइल रिलेटेड होते. सो व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड, नॉट डायव्हर्स. म्हणजे टेक्स्टाईल पण ट्रेड होतं किंवा फार्मा पण होतं किंवा रॉ मटेरियल पण होतं किंवा FMCG पण होतं. असं डायव्हर्सिटी नाही. आणि एक्सपोर्ट एकदमच नेग्लिजिबल. आपण सगळे रॉ मटेरियल म्हणजे क्रूड ऑइल, कॉपर, गोल्ड असंच घेतोय. आणि याने प्रॉब्लेम काय माहितीये का, की ऑइल, गोल्ड वगैरे ह्याची प्राइस ग्लोबल इंडेक्स ठरवतं. त्याची एक ग्लोबल मार्केट प्राइस आहे. सो इट इज हेविली डिपेंडेंट ऑन कोणाची हेल्थ? डॉलरची. डॉलर वर खाली झाला की ह्यांचे पण प्राइसेस बदलतात आणि दॅट क्रिएट्स अ प्रॉब्लेम ओव्हरऑल ना. आणि मेनली काय, वेन यू बाय जस्ट 1 or 2 थिंग्स, तुम्ही खऱ्या अर्थाने असं स्ट्रॅटेजिक अलायन्स बिल्ड नाही करत आहात. तुम्ही खूप तेवढ्यापुरतं ते इम्पोर्ट एक्सपोर्ट असं ठेवताय असं दिसतं. आणि त्यामुळे काय आहे ना, त्याला स्टेबिलिटी येत नाही त्या रिलेशनला. खूप व्होलॅटिलिटी राहते. परत आपण दुसऱ्या देशांमध्ये असं लॉंग टर्म विजन ठेवून इन्व्हेस्ट केलेलं पण नाही दिसलंय. म्हणजे प्युअरली डायव्हर्सिफाईंग ट्रेड ह्या दृष्टीने. म्हणजे आता लॅटॅममध्येच बघा, 2008 ते 2018 मध्ये आपण फक्त 704 मिलियन काहीतरी इन्व्हेस्ट केले, विच वॉज 1% ऑफ आवर टोटल इन्व्हेस्टमेंट इन फॉरेन लँड्स. आणि त्यांचं पण असंच काहीतरी 500 मिलियन गिव्ह ऑर टेक इन दोज 10 years, विच वॉज 0.01% ऑफ आवर टोटल FDI. आता होतं काय की आपण ह्यामुळे कमांडिंग पोझिशनमध्ये येत नाही एवढ्याशा इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडवर. वेन यू कम टू अ निगोशिएटिंग टेबल, यू शुड ऑलवेज निगोशिएट फ्रॉम अ पोझिशन ऑफ स्ट्रेंथ. पण आपण लेट्स वर्क टुगेदरच्या नादात इथे मेनली मागे पडतो चायनाशी. आणि वी हॅव टू बी मोर डॉमिनंट, मोर असर्टिव्ह, येट स्टील फ्रेंडली अँड कंपॅशनेट while working with different countries henceforth. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ तुम्ही लगेच नाही टाकणार आहे, कारण खूप वेळ लागतो हे सगळं रिसर्च करायला. पण त्यामध्ये आपण ॲक्च्युअल इंडिया कुठे मागे पडतंय आणि चायनाला जेव्हा त्यांच्या काळात हा प्रॉब्लेम कळला तेव्हा त्यांनी त्यावर काय सोल्युशन काढलं हे सगळं ब्रीफली डिस्कस करू. पण हॅव्हिंग सेड ऑल दिस, इट इज एक्स्ट्रीमली एव्हिडंट की LATAM शुड बी आर नेक्स्ट फोकस. आणि आपण खूप ॲग्रेसिव्हली ह्यात उतरून त्यांच्याशी डायव्हर्सिफाईड ट्रेड वाढवला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट्स वाढवल्या पाहिजेत. सो हा होता आजचा तुमचा जिओपॉलिटिकल तास. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. सेम क्युरिओसिटी पण डिफरंट केऑस. आणि हो, तुम्ही लायब्ररी स्टुडंट असाल किंवा कॅन्टीन गँगमधले, पण सगळ्यांना माहिती आहे की खरी गहन चर्चा कमेंट्समध्येच होते. सो सगळे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दिसायला हवेत. आणि हो, नाव दॅट तुमच्या एक हक्काचा मराठीमधला जिओपॉलिटिकल ॲस्पेक्ट्स इंडिया POVनी सांगणारा चॅनल सुरू झाला आहे. तर आता हा मॅक्सिमम शेअर करा, सबस्क्राईब करा सगळ्यात आधी, आणि ते बेल आयकॉन दाबून ठेवा. सो नेक्स्ट व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येईल. नमस्ते.